तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात पुढे जायचं असेल, तर स्वतःला व इतरांना माफ करण्याची क्षमता व धैर्य तुमच्यात असायला हवं. मनात कोणाविषयी राग धरून ठेवणं हे साठवलेल्या पाण्यासारखं आहे. साठवलेल्या पाण्याला जसा उग्र वास यायला लागतो, आपण माफ करू न शकणं म्हणजेच ही आपली कमजोरी आहे. राग, तिरस्कार, बदला हे आपण इतकं मनात साठवून ठेवतो ना, की त्या विषयामुळे व भावनांमुळे आपल्या मनामध्ये विष निर्माण होतं. हे विष तुम्हालाच आतून पोखरतं व मारतं. राग मनात धरून ठेवणं म्हणजे जळता निकारा हातावर ठेवण्यासारखं आहे. मी त्या व्यक्तीला सोडणार नाही, त्याचा बदला घेणार, त्याला बघून घेईन वगैरे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो किंवा आपल्या मनातही तसं कधी कधी येत असतं. ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला ती माणसं मरून जातात, पण त्यांच्याविषयीचा राग आपण आयुष्यभर आपल्या मनात ठेवत ठेवतो. काय मिळतं यातून आपल्याला? फक्त मनस्ताप आणि त्या तिरस्काराच्या, बदला घेण्याच्या आगीत आपणच होरपळत असतो. आपल्या आयुष्यात असलेली माणसं कधी कधी इंटेन्शनली तर कधी कधी अनइंटेन्शनली आपल्याला दुखावतात. तर ती कधी आयुष्यातून निघूनही जातात, पण आपण मात्र त्या दुखऱ्या काठेरी सूडभावनेचा मुकुट आयुष्यभर मिरवत असतो. त्यांना माफ न करून आपण त्यांच्या कर्मबंधनातून न स्वतः मुक्त होतो आणि न त्यांना मुक्त करतो. आणि खरं तर माफ करणं त्यांच्यासाठी नसतंच काही, ते असतं आपल्यासाठी. कारण त्यामध्ये आपण आयुष्यभर होरपळले जातो. समोरच्या माणसाला त्याची जाणीवही नसते. आणि मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर माफ करता येणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला आत्मा शुद्ध होतो